नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते लाडकी बहीण योजना त्याच्या निधी वितरणाची सुरुवात केली आहे. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे. आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील. तुमच्यासाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे की डिसेंबर महिना आता संपलेला आहे आणि नवीन वर्षाला 2026 सालाला सुरुवात होत आहे आणि अशा स्थितीमध्ये लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येणे बाकी आहे. मात्र त्यातच मंत्रिमंडळाची जी काही रात्री उशिरा कॅबिनेट बैठक झाली, तर या कॅबिनेट बैठकीसाठी राज्यभरातील काही विशेष प्रतिनिधींना सुद्धा या बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं होतं आणि जी काही बैठकीची जे काही गोषवारा आहे किंवा जे काही ठराव झाले, तर त्या ठरावाचं सर्वच्या सर्व प्रोसिडिंग या काही प्रतिष्ठित पत्रकारांकडे देण्यात आलेलं आहे आणि ती माहिती त्यांना जाहीर करण्याचं कंत्राट या काही निवडक पत्रकारांना दिलेलं आहे. आणि मग हे निवडक पत्रकार म्हणजे जे काही आजच्या आधुनिक काळातील जे काही यूट्यूबर आहेत, तर त्यांना हे कंत्राट दिलेलं आहे सरकारच्या वतीनं. अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सोबतच आदितीताई तटकरे यांना जे कंत्राट दिलेलं आहे, की लाडक्या बहिणींना ज्या सकाळपासून ₹3000 जमा होत आहेत, तर काही महिलांना ₹4500 चा हप्ता मिळत आहे. तर काही भगिनींना संक्रांतीचा बोनससुद्धा मिळत आहे आणि ते कसं कंत्राट आहे, तर ह्या जे काही यूट्यूबरमध्ये जे काही नवीन पत्रकार आहेत, ते गल्लीबोळातून ज्यांनी यूट्यूबचं चॅनल खोललेलं आहे, तर त्या अशांकडून ही माहिती जी काही मिळत आहे अधिकृत, तर तुम्ही सुद्धा त्या माहितीची पडताळणी करू शकता आणि मग हे यूट्यूबरना जे काही चालवण्याचं जे काही कंत्राट दिलेलं आहे, तर त्यांना जे काही सांगितलं गेलेलं आहे, की आदितीताई तटकरे यांच्या कधी जुन्या क्लिप काढायच्या, तर कधी एकनाथ शिंदेच्या काढायच्या, तर कधी अजित पवारांच्या काढायच्या, तर कधी देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्याच व्हिडिओच्या बातम्यांच्या क्लिप काढायच्या. एखादी वृत्तनिवेदिका असते वेगवेगळ्या स्ट्रीम मीडिया चॅनलच्या, तर त्यांच्यासुद्धा ह्या क्लिप काढून त्याला कटिंग करायचं व्यवस्थित आणि त्या आपल्या चॅनलवर अपलोड करायच्या आणि त्याच्यानंतर मग आपला माहितीचा मजकूर टाकायचा. एक त्याला थंबनेल बनवायचं, की लाडक्या बहिणीला आज ₹3000 मिळायला सुरुवात. अनेकांना एस-एम-एस आले, ₹4500 मिळायला सुरुवात. संक्रांतीची साडी वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, एकनाथ शिंदेच्या हस्ते, कधी देवेंद्र फडणवीसच्या हस्ते. बऱ्याचदा वेगवेगळ्या किट्ससुद्धा दिल्या जातात आणि मग हे जे कंत्राट आहे, तर तुम्ही नोव्हेंबरपासून लाडकी बहीण कुठेही सर्च करा YouTubeला किंवा न्यूज पोर्टलला, तर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक अशा बातम्या सापडतील, की दररोज आज 1 नोव्हेंबर एकदम 3 हप्ते जमा झाले, पैसे यायला सुरुवात, या 12 जिल्ह्यामध्ये सुरुवात, त्या 12 बँकांमध्ये सुरुवात. म्हणजे या हरामखोरांना हेही माहीत नसतं, की असं बायफर्गेशन होत नसतं, की 12 जिल्ह्यात 12 बँकांना सरकार आदेश देत नसतं किंवा कुठलेही काखतलं उचलून बाजारात मांडण्यासारखे जी-आर काढत नसतं. मात्र त्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना चुत्या बनवायचं असतं. ज्या काही आमच्या गावखेड्यातल्या बहिणी असतात, तर त्या आधीच अडाणी अशिक्षित असतात आणि या इथल्या सरकारी व्यवस्थेनं तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना गुलाम बनवलेलं आहे आणि हे हरामखोरसुद्धा तुमची, आमची कुठेतरी भावनिक दिशाभूल फसवणूक करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असतात आणि मग ह्या अशा बातम्यांच्या कटिंग्स तुम्हाला देत असतात. कोणी म्हणतं, की नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते यायला सुरुवात झाली, जमा व्हायला सुरुवात झाली. ह्या सगळ्या खोट्या बातम्या आहेत. तुम्ही कुठल्याही न्यूज पोर्टलला किंवा YouTubeला जा, लाडकी बहीण टाईप करा आणि तुम्हाला दिसेल, की कोणी सांगतं 4500 आले, कोणी म्हणतं 3000 आले, कोणी म्हणतं 12 जिल्ह्यात आले, कोणी म्हणतं 12 बँकात आले, कोणी संक्रांतीचं गिफ्ट घेऊन आलं. हे सगळ्या खोट्या बातम्या आहेत. सरकारकडून असं कुठलंच काही नाहीये. ह्या ज्या तुम्ही क्लिप ऐकलेल्या आहेत, तर त्याच्यात स्पष्ट सांगितलेलं आहे, की ती जुनीच बातमी आहे, की 20 डिसेंबर रोजी निवडणुकीची जे काही निकाल, मतदान संपन्न होईल, त्याच्यानंतर हप्ता देण्याचा विचार कराल. आज 30 डिसेंबर आहे, तरीही सरकारकडून कुठलंही प्रावधान नाहीये किंवा कुठलीही अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाहीये. कुठलं तरी क्लिप उचलायच्या, त्या एडिट करायच्या आणि त्याच्यावर टाकायच्या. याच्यावर किती विश्वास ठेवायचा, किती नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र ह्या गोष्टीमुळं काय होतं, की तुमची आमची कुठेतरी दिशाभूल होते, फसवणूक होते आणि मग आपल्याला कुठेतरी या गोष्टीची सवय होते. आपल्याला काय, आपल्याला काय, आपल्याला काय घेणं-देणं, असं करू-करू
2011-12 मध्येच डी-जे आला होता. त्यावेळेस जर विरोध केला असता, तर कदाचित आमचे पोट्टे दारू प्यायला शिकले नसते. हे असे मग यूट्यूबरचे आणखीन पुन्हा त्यांचं फोफावतं आणि मग मामा-मामी उसाच्या वावरात कसे गेले, हे तसं कसे 12 भानगडी त्या यूट्यूबच्या माध्यमातून सांगतात. दीड पैसे कमावण्याच्या नादामध्ये स्वतःची नैतिकता हे लोकांनी घालवलेली आहे पूर्णपणे आणि तुमचे आमची कुठेतरी भावनिक दिशाभूल फसवणूक करत आहेत. तेव्हा असं कुठल्याही पैशाचं प्रावधान झालेलं नाही. जानेवारीमध्ये 2 महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील सरकारकडे किंवा वित्त विभागाकडे जर पैशाची तरतूद झाली तर. नाही झाली तर 3 महिन्याचे एकत्रित पैसे येतील किंवा 16 जानेवारीच्या नंतरच हे पैसे येतील, अशी कुठलीही शक्यता नाहीये. मग त्या अशा कुठल्याही खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. तुमच्या काय सूचना आहेत, फीडबॅक आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तूर्तास धन्यवाद.